ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे, ज्यामध्ये खरं तर सायली अर्जुनने कशा पद्धतीने प्रियाला एक्सपोज केला आहे तेच या भागामध्ये दाखवले. जबरदस्त असा हा एपिसोड होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी अर्जुनने अधिराजला कॉल केलेला असतो आणि अधिराजला कॉल करून विचारलेलं असतं की प्रिया तुझ्यासोबतच आहे का आणि ती तुलाच भेटायला येणार आहे का. त्यावर अधिराजही अर्जुनला सांगतो की हो, प्रिया मलाच भेटायला येणार आहे, तसा तिने मला कॉल केला होता. दुसरीकडे विमल हाक मारत असते आणि विमल सांगत असते की सायलीताई तुमचा फोन वाजतोय, तुम्हाला फोन आलेला आहे. खरं तर ना तुम्हाला फोन केलाय तो म्हणजे बघा कुसुमताईंचा फोन आलाय हा बघण्यासाठी सायली लगेच जाते. तर सायली बघते तर काय, कुसुमताईंचा फोन तर आलेलाच असतो, पण त्याआधी ना सँडीचा फोन आलेला असतो. त्याने लोकेशनही पाठवलेलं असतं आणि हे सगळं काही त्या प्रियानेच उचललेला होता फोन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती घराबाहेर पडली आहे. मग आता ती सँडीला गाठेल, आपल्याला त्याच्या आधी जायला हवं असं सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुनही सायलीला म्हणतो की हो, तुझं आता एकदम बरोबर आहे, आपल्याला पोचायला हवं योग्य वेळेवर तिथे. मग आता काय त्यांचा प्रश्न असतो की कसं जायचं. मग दोघंही जण येतात आणि दोघंही जण आता बोलत असतात की आम्ही जरा जाऊन येतो हां, आमचं जरा काम आहे. परंतु आता त्याला काही दोघंही जण म्हणजेच अर्जुनला आणि सायलीला प्रताप आणि कल्पना काही पाठवत नसतात. ते सरळ सांगतात की नाही, तुम्हाला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही, म्हणजे नाही, तुम्हाला इथेच थांबावं लागेल असंही आता सांगितलं जातं. मग त्याच वेळेला मात्र इथेच का थांबायचं, तुम्हाला कळतंय का याआधीसुद्धा काय काय झालं आहे, विनाकारण ना घराबाहेर पडायचं नाही असं देखील आता अर्जुन आणि सायलीला कल्पना आणि त्याचसोबत प्रताप सांगू लागतात. कल्पना आणि प्रताप जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा आता ते म्हणत असतात की हे ना असं सांगून ऐकणार नाही आहेत, त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण ना इकडनं उठून जाऊया, तेव्हाच हे दोघंही जण शांत बसतील. मग आता सायली अर्जुनला घराबाहेर पाठवायची परवानगी काही भेटलेली नसते, त्यामुळेच आता सायली अर्जुन तिथेच थांबलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की आता काय करायचं, आपल्याला तर आता बाहेर काही पडू देणार नाही आहेत. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की थांबा. सायलीने लगेच ईश्वरी आणि काव्याला कॉल केलेला असतो आणि ईश्वरी आणि काव्या लगेचच सायलीसाठी तयार असतात. सायलीला म्हणत असतात की तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही येतोय, काय करायचं आहे तेवढं फक्त सांग. मग सायली त्यांना कामाची यादी पूर्णपणे सांगते. सायली म्हणत असते की तुम्हाला तर माहितीच आहे अर्जुन यांचं काय झालं होतं. त्यावर आता सायलीला काव्या म्हणत असते की हो, आम्हाला माहिती आहे, खरंच जे काही झालं ते खूपच भयंकर असं होतं, पण त्या सगळ्यात ना आपले अर्जुन भाऊजी सुटले ना ते बरं झालं. मग आता तुला कसली मदत हवी आहे ती फक्त सांग. मग सायली सांगत असते की खूप महत्त्वाची मदत हवी आहे, ते म्हणजे ना एक काम करा, आम्हाला घराबाहेर काही पडता येत नाही आहे, त्यासाठी प्लीज तुम्हीच काहीसं करा. म्हणजे ना तुम्ही एक काम करा, ही प्रिया आहे ना ती आता खूप जास्त ओव्हर करायला लागली आणि तिचं सत्य आम्हाला बाहेर आणायचं आहे, त्यासाठी आम्हाला घराबाहेर पडता येत नाही आहे. मी तुला लोकेशन पाठवते, तुम्ही तिथे एका मुलाला भेटा, सँडी नाव आहे त्याचं, तो काही पुरावे देणार आहे, तेवढे फक्त पुरावे घ्या असं देखील आता सांगितलं जातं. मग आता ईश्वरी आणि काव्या म्हणत असतात की तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही ते पुरावे मिळवतो. मग आता सायलीही म्हणत असते की चालेल, प्लीज तेवढं काम करा हां माझं. सायलीला आता काव्या आणि ईश्वरी सांगत असते की तू काळजी करू नकोस, तू आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहेस ना, तर आम्ही तुझं काम एकदम चोखपणे करणार, तू काळजी करूच नको असं देखील आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि काव्या दोघीही पटकन तयारीला लागतात, कारण त्यांना आता खूप महत्त्वपूर्ण असं काम करायचं होतं. आणि त्याच वेळेला इकडे मात्र आता काव्या आणि ईश्वरी या दोघीही जणी एकत्र भेटून ही मोठी जबाबदारी पार पाडणार असतात. पण दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनच्या डोक्यात अजूनही तेच टेन्शन असतं की कधी सगळं काही व्यवस्थित होणार आहे, कधी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं झालं होतं. आता काही ती प्रिया वाचत नसते. काव्या आणि ईश्वरी तयारच असतात, कारण त्यांना प्रियाला एक्सपोज करण्यात
करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची असते. आधी जाऊन त्या सँडीला भेटायचं असतं. तर ईश्वरी लगेचच कामाला लागते. पण दुसरीकडे आता त्या लोकेशनला बरोबर जाऊन पोचलेली असते ती म्हणजे इथे असणारी ही प्रिया जी आहे ती म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली, तू इथपर्यंत येऊन पोचलाच आणि तुला काय रे, तू पुरावे देणार आहेस का सायलीला? कसे पुरावे देतो ना तेच मी बघते. आणि असं बोलून आता त्याच्या हातात ना ते पुरावे ती खेचून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण सँडी देखील आधीच हुशार असतो. सँडीने दुसऱ्या हातात लगेच ते पुरावे वळवलेले असतात. काही झालं तरी त्याला ना आता ते पुरावे मिळू द्यायचे नसतात या प्रिया मात्र म्हणत असते की तू आता त्या सायलीसाठी काम करतोयस, म्हणजे सगळ्या काही गोष्टी तू विसरलास, असंही आता ती म्हणत असते. ती चांगलं करत नाही आहेस. पण तोपर्यंत तिथे आता ईश्वरीसुद्धा येऊन पोचलेली असते. ईश्वरी विचार करते की आता खरं तर या सँडीला माझी गरज आहे. मला लवकरात लवकर तिथे पोचावं लागेल. काय करावं लागेल? खरंच ना डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. पण ईश्वरी आता एवढ्या सगळ्या गर्दीतना सुद्धा ना उड्या मारत मारत आता बरोबर त्या जागेवर जाऊन पोचते जिथे आता एक तिने स्कूटी लावलेली असते. कारण तिला या ट्रॅफिकमधनं मार्ग काढून त्या सँडीपर्यंत पटापट पोचायचं असतं. ती तिच्या स्कूटीपर्यंत पोचते, पटकन स्कूटी ऑन करते, सँडीला बसवते आणि ती आता तिकडनं तिला घेऊन जात असते. तोपर्यंत प्रिया जी आहे ती तिथे आलेली असते. पण प्रियाच्या हाती काही सँडी लागत नाही आणि त्यामुळेच ना प्रियाचा नुसता संताप होत असतो. तिला आता कळत नसतं की काय करावं ते. दुसरीकडे आता सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत बोलत असतात. त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंत आता म्हणत असतात की काय करायचं आहे. संतोषची दुखरी नस दाबलेली असल्याकारणानेच संतोष असा रिॲक्ट होतोय. पण नेमकं त्याचं त्या सगळ्यामागचं कारण तरी काय ना हे आपल्याला समजायला हवं. मग नेमकं काय कारण असेल याचाच विचार ना आता ही लोक करत असतात. पण त्याच वेळेला अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणत असतो की त्याचा जो वीक पॉईंट आहे ना तो शोधायला हवा. त्याशिवाय आपल्या हाती तर काहीच लागणार नाही. आता सगळ्या गोष्टी वीक पॉईंट जो आहे तो आता शोधायचं ठरत असतं. मग तेव्हाच चैतन्य म्हणत असतो की हे काम आहे ना मी एकदम चोखपणे करेन, तुम्ही काळजीच करू नका, असंही आता चैतन्य सांगू लागतो. मग आता त्याच्या फॅमिलीमध्ये नेमके कोण लोक आहेत ते बघा, म्हणजेच त्यांच्या फॅमिलीला भेट द्या. फॅमिलीला भेट दिल्यानंतरच खऱ्या गोष्टी कळतील, त्याचा वीक पॉईंट कळेल. त्याशिवाय आपलं काम होणार नाही आहे असंही आता म्हटलं जातं. त्यावर चैतन्याने आता ही एवढी मोठी जबाबदारी घेतलेली असते. अर्जुन सायलीने आज प्रियाला कशाही काही कारणावरनं एक्सपोज करायचं हेच ठरवलेलं होतं. त्यांचे एक मुद्दे होते, एक पॉईंट होते आणि त्यांना ते सगळं काही करायचं होतं. चैतन्यसुद्धा त्यांच्या बरोबरीला असतो. इन्स्पेक्टर सावंत बरोबर तो आता मदतीला जाणार असतो. दुसरीकडे प्रिया जी आहे ती आता रिक्षाने पोचलेली असते. तिने सँडीचा पाठलाग केलेला असतो ना, कारण सँडी तर स्कूटीने गेलेला असतो. पण त्याच्या आधीच ना इकडे मात्र आता ती काव्या आणि ईश्वरी दोघीही जणी एकमेकींना भेटलेल्या असतात. ईश्वरी आणि काव्या जेव्हा एकमेकींना भेटतात ना तेव्हा त्यांनी आधीच पुरावे गायब केलेले असतात आणि तेव्हा इकडे प्रिया ही काही विचार न करता काव्याला जोरात ढकलते. पण त्यावेळेला ईश्वरीने सावरलेलं असतं. ईश्वरीने ऐन वेळेला सावरल्यामुळे काव्या वाचते. मग काव्याला आता ईश्वरी म्हणत असते की काय मूर्ख आहे ही मुलगी, जराही विचार करत नाही कोणत्याही गोष्टीचा. मग आता काय करायचं? अगं तिच्याकडनं काही वेगळी अपेक्षा ठेवू शकतो का आपण? भयंकर आहे बघ ती. आपल्याला आता काही झालं तरी तिचे पुरावे सायलीताईपर्यंत पोचवायचे आहेत. इकडे आता प्रियाला खूप भारी वाटत असतं. प्रिया आता लगेचच त्या सँडीच्या मागे गेलेली असते, कारण सँडी ही तिकडनं पळालेला असतो. सँडी ही तिला वेड्यात काढत असतो, जसं की आता ती ते पुरावे जाळूनच टाकणार आहे आणि सँडीने तिला आयतीच संधीच दिलेली आहे. असंच काहीसं सँडीने केलेलं असतं. सँडी त्याच्या हातातले ते पुरावे काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण प्रिया ऐकत नसते. प्रिया म्हणत असते की तुला आता दाखवतेस, तू माझ्या विरोधात काम करतोस का? मग आता ते पुरावे त्या तिने हातात घेतलेले असतात आणि ती म्हणत असते की तुला आता दाखवते. आता हे पुरावे कसे सायली अर्जुनच्या
हाती लागतात ना तेच बघते. तर आता सँडीचं काम झालेलं असतं. सँडी लगेच तिकडनं निघून जातो, कारण त्याला आता पुढे घरीसुद्धा लवकरात लवकर पोचायचं असतं ना, इथेच अडकून राहायचं नसतं त्याला. तो लगेच तिकडनं गायब होतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया खूप जास्त खुश असते, कारण तिला असं वाटतं की तिच्या हातात ते पुरावे भेटलेले आहेत. पण काव्या आणि ईश्वरी इतक्या हुशार असतात ना, त्या उगाच इतक्या हुशार आहेत का? त्यांनी ना आधीच ना हे डॉक्युमेंट्स जे आहेत, जे काही पुरावे होते ते सगळे गायब केलेले होते. त्यामुळे प्रियाचा इथं प्लॅनच ना जबरदस्त असा फसला होता. प्रियाला काही देखील करता येत नव्हतं. आता दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रिया जी आहे ते आता ते पूर्ण पुरावे जाळून टाकायचा प्रयत्न करत असते. म्हणजे तिला वाटतं की हे पुरावे एकदा का मी जाळून टाकले ना, की सगळ्या काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. म्हणूनच ती आता ते सगळे पुरावे जाळून टाकते आणि खूप जास्त खुश होते. एकदमच आता तिला इतका आनंद झालेला असतो ना, की बघायलाच नको. आता म्हणते की खरी मजा तर आता येणार आहे. मलासुद्धा बघायचं आहे की तुम्ही काय करणार आहात माझ्यासाठी ते. दुसरीकडे मात्र आता एक सीन असा दाखवलेला आहे की जेलमधला नागराज आणि त्याचसोबत त्यांच्याबरोबर एक कैदीसुद्धा असतो. त्याला ना आता तिथे वैताग आलेला असतो आणि त्याला त्याच्या फॅमिलीची आठवण येत असते. त्या संदर्भातच त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तर आता नागराजलासुद्धा टेन्शन आलेलं असतं की तो कसा बाहेर पडेल, कारण माहिती असतं की महिपत काही झालं तरी बाहेर पडणार आहे. त्याचविषयी त्यांची चर्चा सुरू असते. पण समोरचा जो माणूस असतो ना, त्यांच्याबद्दलसुद्धा त्यांना वाईट वाटत असतं. मात्र आता महिपतच्या डोक्यामध्ये सतत ते सुरू असतं, कारण महिपतलासुद्धा आता विचार येत असतो की आपली ही सुटका इथून होईल ना, काय होईल आपलं, असे विचार ना आता महिपतच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. तर त्याच वेळी आता प्रिया घरी आलेली असते. प्रियाने असं वाटत असतं प्रियाला की ती सगळं जिंकले. अश्विन घरी आल्या आल्या प्रियाला म्हणतो की काय गं, तू आता येतेस, तुझी कधीपासून मी वाट बघतोय, तुझ्या मेसेजची वाट बघतोय, अजूनही तुम्हाला एकही मेसेज केलं नाहीस किंवा फोनही केला नाहीस. मग त्याच वेळेला ती म्हणत असते की मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होती, मीटिंगमध्ये वेळ कसा गेला ना काहीच कळलं नाही. मग मुद्दामून अर्जुन म्हणतो मीटिंगमध्ये तुला मेसेजही करता आला नाही का? त्यावर प्रियाची तर बोलती बंदच होते. प्रियाला कळतच नसतं की काय बोलावं ते. पण इथे आता अधिराज आलेला असतो. अधिराज सुभेदारांच्या घरात येतो आणि तो आता म्हणत असतो की प्रिया तू इथे. त्याबरोबर प्रिया घाबरते, कारण अधिराज तर तिचा पाठलाग करत तिथपर्यंत आलेला असतो आणि तो म्हणतो की तू सुभेदारांना कशी काय ओळखतेस? मग त्यावेळेला प्रियाची बोलती बंद होते. प्रियाला आता अश्विन म्हणत असतो की हा माणूस कोण आहे. त्याबरोबर आता अधिराज घरामध्ये येतो. अधिराज घरात आल्याबरोबर तो स्वतःची ओळख करून देतो. मी अधिराज सरदेसाई. स्वतःची ओळख करून दिल्यावर प्रिया आता एकदमच चकित पडलेली असते की आता माझं काही खरं नाही. त्याच वेळेला आता अधिराज म्हणत असतो की हे कोण आहेत, म्हणजे मला कळलं नाही. त्यावर प्रिया आता मुद्दामून आपल्या फॅमिलीची ओळख करून द्यायची ना, अगदी तशी ओळख करून देत असते. म्हणजे जे प्रताप आणि कल्पना आहेत ना, त्यांना ती स्वतःचे आईबाबा बोलत असते. ते आता सांगत असते अधिराजला की हे माझे आईबाबा आहेत आणि त्यासोबत मग हा कोण आहे, हा माझा नवरा आहे. हे देखील आता प्रियाने अधिराजला सांगितलेलं असतं. जेव्हा आता अधिराजला समजतं की अश्विन म्हणजेच तो तिचा नवरा आहे, अधिराजला सुद्धा फुलपट्टी पडवून अर्जुन आणि सायलीने बोलवलेलं असतं. मग अश्विनही आता प्रियाला विचारत असतो की हा माणूस नेमका आहे तरी कोण. प्रतापही आता प्रियाला म्हणत असतात की तू ह्यांना ओळखते का, कारण आम्ही कोणीही ह्यांना ओळखत नाही. मग प्रिया म्हणत असते मी ह्यांना ओळखते. प्रियाने फक्त एवढंच सांगितलेलं असतं. फक्त प्रिया हे सांगत नाही की मी यांच्या कंपनीतही काम करते ते. त्याच वेळेला आता इकडे अश्विन हा नवरा आहे समजलेलं असतं. त्यामुळे आता अश्विनची कॉलर धरायलाच लगेचच इकडे मात्र अधिराज गेलेला असतो. अधिराज लगेच त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो काय रे, तूच दारू पिऊन माझ्या हिरोईनला त्रास देतोस ना. आता हे जे काही रामायण घडत असताना ते एकदम भयंकर असं असतं. मग त्याच वेळेला तू कोण आहेस आमच्यामध्ये बोलणारा, आणि मी कधी दारू पियालोय असं अश्विन म्हणतो. पण आता अधिराज म्हणतो की तू प्रियाला खूप जास्त त्रास देतोस, मला माहिती आहे, दारू पिऊन तिला मारझोड करतो. अगं पण प्रिया मला एक गोष्ट सांग, तू हे तुझे आईबाबा म्हणतेस ना, पण तुझे आईबाबा तर अंथरुणाला खेळलेले आहेत, मग हे उभे कसे, असंही आता लगेच अधिराज म्हणत असतो.
असतो. त्याच वेळेला अश्विनला समजत नसतं की काय चाललंय ते. अश्विन म्हणतो की काय नेमकं प्रकरण आहे, मला नेमकं समजेल का काय चाललं आहे ते. मग आता अश्विनला जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र आता इथे ती म्हणत असते की मलाही नाही माहिती, पण आता ती खोट्यात पडणार असते. मग त्याच वेळेला अगं तूच तर मला बोलली होतीस ना की ह्याच्याकडनं तुला त्रास होतो, चल आपण आत्ताच्या आता जाऊया, तू माझ्याकडे कायमची राहायला ये. मग आता अश्विन म्हणतो काय काही चाललंय काय हे, तू ह्याच्याकडे कायमची राहायला जाणार, तू तर मला म्हटली होती फ्रेंडकडे जाणार आहे, मग ह्याच्याकडे का जाणार आहेस तू कायमची राहायला. मग प्रियाच्या तोंडात ना शब्द फुटायचे बंद झालेले असतात, तोंड बिलकुलही तिचं उघडत नसतं, काय करावं सुचत नसतं. मग आता अश्विन म्हणतो की तू बोलणार आहेस का, तर सायली म्हणते की अश्विन भाऊजी ती आता कसं बोलेल, तुम्हाला मी सगळं सांगते की हा माणूस कोण आहे ते. खरं तर ना प्रिया ज्या कंपनीत काम करते ना त्या कंपनीचे मालक आहेत अधिराज सरदेसाई. मग आता जेव्हा इकडे सायली ओळख करून देते तेव्हा मात्र अश्विनला धक्का बसतो. अश्विन म्हणत असतो की काय, पण ही अधिरा कंपनीमध्ये काम करते ना. नाही अधिराज, तेव्हा तुम्हाला तिने वेड्यात काढलं होतं, ती तुम्हाला वेडं बनवू पाहत होती का, तर या सगळ्या कारणामुळे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्यांच्या कंपनीत कामाला तर ती लागली आहे, पण कंपनीत कामाला जात नाही, ह्यांच्यासोबत ती भेटायलाच जात असते, कारण ह्यांचं आणि हिचं काहीतरी सुरू आहे, हे सुद्धा आता म्हटलं जातं. जेव्हा अश्विनसमोर सायली या सगळ्याचा खुलासा करते ना तेव्हा अश्विन मात्र अजूनही प्रियावरच विश्वास ठेवत असतो. तो म्हणत असतो की उगाच काही नका सांगू, काय चाललं आहे ना हे सगळं चुकीचं आहे असं देखील आता बोललं जातं. पण त्याच वेळेला आता सायली ही म्हणत असते की नाही अश्विन भाऊजी, आज तर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण तुमचा खूप मोठा गैरवापर केला जात आहे, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो आहे आणि ह्याचं सगळं काम प्रिया करते. त्यामुळे आम्ही ठरवलंच होतं आज काही झालं तरी हिचं सत्य तुमच्यासमोर आणायचं. अर्जुनही म्हणत असतो की अश्विन तू जे काही प्रेम करतोयस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, ही तुला फसवते, ही फक्त तुला निमित्त सांगते की मी मीटिंगला जाते, इकडे जाते तिकडे जाते, पण ही खरं तर ना या माणसासोबत म्हणजेच या अधिराजसोबतच बाहेर फिरत असते. आता ही सध्या ती लोणावळ्याला जाऊन आलेली आहे. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात ना तेव्हा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र आता अस्मितासुद्धा टेन्शनमध्ये येते. कल्पनालाही एकदम विचित्र वाटत असतं की आपल्या सुनेबद्दल इतकं बेकार बोललं जाते, म्हणजे सुभेदारांचं नाव खराब करण्यासारखंच आहे ना. पण इथे सुद्धा आता प्रिया एवढं सगळं घडूनसुद्धा स्वतःवरचे कोणतेच आरोप घेत नसते. ती सरळ म्हणते की काय किती घाणेरडं बोलाल तुम्ही लोक, अरे पण माझं लग्नाआधी हे सगळं अफेअर वगैरे होतं हे सगळं ठीक आहे अश्विन, लग्नाआधी तर सगळ्यांचंच असतं ना. मग अश्विनही म्हणत असतो की माझंही लग्नाआधी अफेअर होतं, माझाही एक पास्ट होता, पण मी ते सगळं काही सोडून आहे ना पुढे आलो, मी तुझाही तेव्हा स्वीकार केला, त्या सगळ्या गोष्टी विसरून मग आता काय, या सगळ्या गोष्टींचं काय असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला मात्र इकडे आता अर्जुनला ती म्हणत असते की बघ अर्जुन, तू स्वतःला वकील समजतोस ना, मग वकील समजतोस ना तर उगाचे ना खोटे आरोप माझ्यावर करू नकोस. तुम्हा दोघांना तर ना मला फक्त बदनाम करता येतं, माझ्याबद्दलची कोणतीही माहिती नसताना उगाच काही पण बोलू नका. लग्नानंतर तर मी असं काही करणं शक्यच नाही, मी खूप पवित्र आहे, मी असे काही गोष्टी आहेत असं देखील प्रिया आता बोलत असते. प्रिया जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा सायली म्हणते अरे चा काहीच केलेलं नाही आहेस का, एकच मिनटं हां. मग त्यावर प्रिया म्हणत असते की काय केले सांगा ना, तू स्वतःला वकील समजतोस ना रे अर्जुन, तुझ्याकडे पुरावे नाही आहेत काय नाही आहेत तरीसुद्धा माझ्याबद्दल इतकं सगळं बोलतो. पुरावे असले असते तर गोष्ट वेगळी होती, पुरावे नसताना ना उगाच ना माझ्यावर कोणतेही आक्षेप करू नका. या भाषेत प्रिया आता रागारागात बोलत असते. अर्जुन म्हणतो ओके तुला पुरावे हवे आहेत का, ठीक आहे भेटतील तुला पुरावेच ना, थांब एक मिनटं. आता अर्जुनने सुद्धा एकदम चालाकीने डोकं चालवलेलं होतं. सँडीला बोलवलं जातं, सँडी आता तिथे येतो, त्याचसोबत काव्या आणि ईश्वरीसुद्धा, त्यांनासुद्धा बोलवलं जातं. सँडी तिथे आल्यानंतर आता प्रिया घाबरते. प्रिया विचार करते की हा तर घरापर्यंत येऊन पोचलाय, पण ह्याच्याकडचे असणारे पुरावे तिने जाळलेले होते म्हणून तिला एकदम ओव्हर कॉन्फिडन्स होता. म्हणूनच आता सँडी जेव्हा येतो तेव्हा ती त्याला म्हणते की तू कसा काय इथे, पण सँडी तिला म्हणतो की तू सगळं काही विसरलीस का, याआधी आपण दोघंजणं
एकत्र फिरायचो, एकत्र मजा केली आहे, तू माझी गर्लफ्रेंड होतीस, त्यासोबत माझ्यासोबतच ना अजून 3-4 जणांना हिने फसवलं आहे. हिने तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, लग्न झालेल्या माणसांनासुद्धा फसवलं आहे. त्यांना जर मुलंसुद्धा होती त्यांनासुद्धा हिने सोडलेलं नाही आहे, हे सुद्धा आता बोललं जातं. इतकं घाणेरडं प्रियाबद्दल सांगितलं जातं ना की हे ऐकून कल्पना आणि प्रताप यांचे कान अक्षरशः विटलेले असतात. हे सगळं नकोच वाटत असतं. पण प्रिया या सगळ्या गोष्टी पैशाच्या अभावी करून बसलेली असते. सायली म्हणत असते की ही आश्रमात राहायची ना तेव्हा हिला पैसे लागायचे आणि सतत पैशांसाठी ही असे धंदे करायची, असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे कल्पना म्हणत असते की शी किती विचित्र आहे, ऐकूनच नकोसं वाटतंय. मग दुसरीकडे मात्र अश्विन म्हणत असतो की काय ऐकतोय मी हे सगळं, हे ऐकण्याआधी मी का नाही हे झालो का, असंही आता तो म्हणत असतो. इथे प्रिया म्हणते की अश्विन माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, ही लोक सगळीजणं खोटं सांगतायत, प्लीज प्लीज तू ह्यांच्यावर विश्वास नको ठेव, असं बोलून ती अजूनच त्या अश्विनच्या जवळ जात असते. पण आता सायलीने आधीच काव्य आणि ईश्वरीला पुरावे आणायला सांगितलेले असतात. सोबतच अधिराजसोबतसुद्धा तिने जी काही रंगीन रात्र घालवलेली होती लोणावळ्याला, त्याचसोबत बाकी इतरही अधिराजने सगळ्याच गोष्टींना रेकॉर्ड केलेल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टींचे पुरावे अधिराजकडे होते आणि काव्य आणि ईश्वरीकडे सँडी, त्याचसोबत इतर बॉयफ्रेंडसोबत जी काही प्रिया फिरली होती त्यासोबत त्यांचे लव्ह लेटर्स, या सगळ्या गोष्टी काव्य आणि ईश्वरीकडे होत्या. मग आता कल्पना ही म्हणत असते की किती भयंकर आहे हे सगळं आणि प्रिया वर तोंड करून म्हणत असते की हे तुम्ही हे सगळं ना सायली अर्जुनच्या सांगण्यावरनं होतंय, हे सगळं सँडी हिच्याच सांगण्यावरनं करतोय, तू विश्वास ठेव अश्विन, मी तसं काही नाही करत. पण तेव्हा आता ईश्वरी आणि काव्य जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता लगेच ना मेन डोर बंद करून घेतात, कारण तिकडनं सगळं सत्य कळल्यानंतर काही झालं तरी प्रिया पळायला नको असंच वाटत असतं. आणि जेव्हा त्या दोघी जणी येतात ना तेव्हा मात्र आता लगेच प्रिया म्हणत असते की तुम्ही सायली आणि अर्जुनकडे दोघींकडेही आता पुरावे दिलेले असतात. काव्या आणि ईश्वरीने दोघीही जणी इन्व्हलप त्यांच्या हातात देतात, कारण आता पुढची जबाबदारी त्यांना हँडल करायची असते. मग आता सायली आणि अर्जुन ते सगळे एन्व्हलप अश्विन, त्यासोबत इथे असणारे कल्पना आणि प्रताप, त्यासोबत अस्मिता यांच्या हातात देतात. आणि त्यावेळेला आता म्हणत असतात सायली अर्जुन की तुम्हाला मन घट्ट करावं लागेल आणि हे सगळं बघावं लागेल. काहीमध्ये हिने पाठवलेले लव्ह लेटर, मेसेजेस, त्यासोबत काहीमध्ये हिचे एकत्र असलेले फोटो, या सगळ्या काही गोष्टी आहेत असंही आता म्हटलं जातं. तर प्रिया वर तोंड करून काव्य आणि ईश्वरीशी बोलत असते आणि त्यामुळे आता काव्य आणि ईश्वरीला माहिती असते की ही एवढी खोट्यात आहे, एवढं सगळं हिच्याबद्दल समजले तरीसुद्धा ही एवढं वर तोंड करून बोलते. त्यामुळे आता संतापून काव्या आणि त्याचसोबत ईश्वरीने दोघींनीही आता तिच्या सनासन कानाखाली वाजवलेली असतात, एक इकडना आणि एक तिकडना. त्यामुळे आता प्रियाला तर काय करू आणि काय नको हे झालेलं असतं. सगळीकडनंच आता अगदीच बधीर व्हायला झालेलं असतं, डोकं चालायचं बंद पडलेलं असतं. प्रिया आता शांतच राहते. पण दुसरीकडे आता प्रताप, त्यासोबत कल्पना ते जे काही फोटोज असतात ते सगळे काही पाहत असतात आणि जेव्हा ते इन्व्हलप ओपन करून बघतात ना तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यामध्ये ना एकामध्ये तिने पाठवलेले मेसेजेस तिच्या हिरोला म्हणजेच बॉयफ्रेंडला हे सगळं काही असतं. त्या बॉयफ्रेंडचे मेसेजेस, हे गलिच्छ चॅट हे सुद्धा आता त्यामध्ये असतात. आणि जेव्हा हे सगळं काही त्याच्यामध्ये असतं त्यासोबत बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, या सगळ्या गोष्टी कल्पना अस्मिता पाहतात तेव्हा त्यांना नकोसं झालेलं असतं. आता अक्षरशः वीट आलेला असतो कल्पनाला, तर कल्पना तो फोटो घेते आणि फेकून देते, म्हणते शी किती बेकार आहे हे सगळं, म्हणजे इतक्या खालच्या तरालाच गेली असशील असं वाटलंही नव्हतं. अस्मिताला सुद्धा राग येतो. अस्मितासुद्धा या तन्वीला खूप चांगलं समजत होती, पण ही तन्वी तर इतकी पोचलेली असेल असं वाटलं नव्हतं. पण प्रिया मात्र आता पुरती अडकलेली असते. कुठूनही तिला आता श्वास घ्यायला जागा उरली नसते. सगळीकडनं अक्षरशः असं गुदमरून मरण होत असतं तिचं, तिला कळत नसतं. हे तर काहीच नाही, आता अश्विनने तर सरळ पुढील भागातमध्ये सांगितलं आहे की तुझा माझा संबंध नसणार आहे, मी तुझा नवरा नाही. कारण ती एवढं सगळं होऊन सुद्धा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पण अधिराज आता अक्षरशः पेनड्राईव्हच घेऊन आलेला असतो. अधिराज तर म्हणतो तुम्ही हे पुरावे तर बघितलेच, अजून
तुम्हाला पाहायचं असेल तर थांबा, मी तुम्हाला हे पेनड्राईव्ह देतो, तुम्ही पेनड्राईव्हमध्ये सगळे पुरावे बघू शकता. आणि अश्विनने त्याच सगळ्यातले पुरावे बघून एक निर्णय घेतलेला असतो की प्रियासोबत संबंध ठेवायचे नाही. सगळ्यांनी मिळून प्रियाला आता अक्षरशः घराबाहेर काढलेलं असतं. प्रियाला घराबाहेर काढल्यानंतर सायली अर्जुन म्हणतात की ही तर फक्त सुरुवात आहे, असेच एक एक कारनामे ना आम्ही तुझे उघड करणार आहोत असं देखील आता सांगितलेलं असतं. कारण घरातल्यांना अजून थोडी माहिती असतं की ही तन्वी नाही येते. सगळ्यांना हेच वाटत असतं की ही तन्वी आहे आणि ही सगळे कारनामे करून बसलेली आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.